अध्ययन निष्पत्ती 02-01-03 पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी, कथा, कविता इत्यादीबद्दल गप्पा गोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. इयत्ता 2 विषय मराठी. लोभी कुत्रा. एक होता कुत्रा. त्याचे नाव होते मोती. मोती खूप हुशार होता, पण त्याला एक सवय होती. तो खूप लोभी होता. त्याला नेहमी जास्त आणि जास्त गोष्टी हव्या असत. एकदा मोतीला खूप भूक लागली होती. तो खाण्याच्या शोधात फिरत होता. फिरता फिरता त्याला एका घराबाहेर एक मोठी ताजी पोळी दिसली. ती पोळी पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने इकडे तिकडे पाहिले. कोणी नाही हे पाहून त्याने ती पोळी उचलली आणि पळत निघाला. मोतीला वाटले की ही पोळी कोणी पाहू नये, म्हणून तो ती घेऊन दूर पळाला. पळता पळता तो एका नदीजवळ आला. नदीवर एक लाकडी पूल होता. मोती त्या पुलावरून नदी पार करू लागला. तो पुलाच्या मधोमध आला तेव्हा त्याने नदीच्या पाण्यात पाहिले. पाण्यात त्याला आपलीच प्रतिमा दिसली. पण लोभामुळे त्याला वाटले की तो दुसरा कुत्रा आहे आणि त्याच्या तोंडात आणखी एक पोळी आहे. अरे वा, माझ्याकडे एक पोळी आहे आणि त्या दुसऱ्या कुत्र्याकडे पण एक पोळी आहे. मी ती पण हिसकावून घेईन, म्हणजे माझ्याकडे 2 पोळ्या होतील, असा त्याने विचार केला. त्याने दुसऱ्या कुत्र्याची पोळी घेण्यासाठी आपले तोंड उघडले आणि भुंकू लागला. घे घे, ती पण पोळी घे, असे तो मनातल्या मनात म्हणाला. पण जसा त्याने तोंड उघडले तशी त्याच्या तोंडातली पोळी पाण्यात पडली आणि नदीच्या प्रवाहात वाहून गेली. मोतीला खूप वाईट वाटले. त्याची स्वतःची पोळीही गेली आणि त्याला काहीच खायला मिळाले नाही. लोभामुळे त्याला उपाशी राहावे लागले. तात्पर्य, लोभामुळे नुकसानच होते. आता आपण या पाठावर आधारित काही प्रश्नोत्तरे पाहूयात. प्रश्न पहिला, कुत्र्याचे नाव काय होते? कुत्र्याचे नाव मोती होते. प्रश्न दुसरा, मोती कसा होता? उत्तर, मोती लोभी होता. प्रश्न तिसरा, मोतीला घराबाहेर काय दिसले? उत्तर, मोतीला घराबाहेर एक मोठी ताजी पोळी दिसली. प्रश्न चौथा, मोतीच्या तोंडाला पाणी का सुटले? एका घराबाहेर मोतीला ताजी पोळी पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटले. प्रश्न पाचवा, मोती पोळी घेऊन दूर का पळाला? उत्तर, आपल्याला कोणी पाहू नये म्हणून मोती पोळी घेऊन दूर पळाला. प्रश्न 6वा, नदीवरचा पूल कसा होता? नदीवर लाकडी पूल होता. प्रश्न 7वा, मोतीला पाण्यात काय दिसले? उत्तर, मोतीला पाण्यात त्याची प्रतिमा दिसली. प्रश्न 8वा, नदीच्या पाण्यातील प्रतिमा पाहून मोतीला काय वाटले? उत्तर, नदीच्या पाण्यातील प्रतिमा पाहून मोतीला वाटले की नदीतील दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडात पण एक पोळी आहे. प्रश्न 9वा, मोती मनातल्या मनात काय म्हणाला? उत्तर, घे घे, ती पण पोळी घे, असे मोती मनातल्या मनात म्हणाला. प्रश्न 10वा, मोती का भुंकू लागला? उत्तर, दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडातील पोळी घेण्यासाठी मोतीने तोंड उघडले आणि तो भुंकू लागला. प्रश्न 11वा, मोतीला वाईट का वाटले? उत्तर, मोतीच्या तोंडातील पोळी पाण्यात पडून वाहून गेल्यामुळे मोतीला वाईट वाटले. प्रश्न 12वा, या गोष्टीतून काय शिकण्यास मिळाले? उत्तर, या गोष्टीतून हे शिकण्यास मिळाले की आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी असले पाहिजे. तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये. लोभ केल्याने आपलेच नुकसान होते. जास्त मिळवण्याच्या नादात स्वतःकडे जे आहे ते पण गमवावे लागते. 2 पोळ्या मिळवण्याच्या लोभामुळे मोतीला स्वतःकडे असलेली एक पोळी पण गमवावी लागली.